आज कितीतरी वर्षानंतर बाबांच्या संग माहेरच्या शेतात चाललेलो मी, रियांश आणि बाबा गाडीवरच चाललोय सोडा. आणि ही आमच्या शेताकडे जायची वाट आता जराशी चांगली झाल्या, पहिला अशी एकदम पायवाट होती. आणि आमचं गाव कसं डोंगराचं कुशीत म्हणण्यापेक्षा डोंगरातच अर्ध वसले आणि अर्ध डोंगराच्या पायथ्याशी वसले म्हणलं तर चालेल. इथं अशी करवंदाची जाळे वगैरे आहे. पुढे जाता जाता लहानपणीच्या सगळ्या ताज्या होती त्या आठवणी. आणि हे आमच्या शेताभोवती असं सगळीकडनं कुंपण गाठले, कारण की इकडे गवे रेडे प्रचंड प्रमाणात येतात. ऊस असा आलाय आणि ही मक्याची कणसं पण आल्यात. पालखीच्या वेळेला पहिल्यांदाच वाळूक लागलेलं बाबांनी रियांसाठी ठेवलेलं, ते नेमकं रियांच्या नशिबात होतं. आणि हे आहे पोकळ्याच्या भाजीचं बी आल्यानंतर असं दिसते. आणि हे काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. मटणाचं जेवण असल्यावर आपण हे वापरतोय म्हणजे वापरतोय. आंब्याच्या झाडाला काय काय ठिकाणी आंब लागलेलं आहेत आणि काय काय ठिकाणी नाही. तुम्हाला म्हटलं की नाही इकडे गवळ रेडलं आहेत, हे बघा गव्या रेड्यांचं पाय सगळं नासधूस करतात शेताची, त्यामुळेच इथं तार मारल्या. आणि बाकी काय काय शेतात आहे ते उद्या दाखवतो.